जय शिवराय मित्रांनो, कर्जमाफीच्या संदर्भात एक उच्च बैठक पार पडलेली आहे। त्या उच्च बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जाची माफीच्या संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। जवळपास 6 लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत, तर 997 कोटी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रस्ताव हा पेंडिंग पडलेला होता आणि त्या संदर्भात परत राज्य सरकारच्या माध्यमातून काल एक बैठक पार पडली आणि त्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याला मोठ्या प्रमाणात हालचालसुद्धा सुरू करण्यात आली आहे। कर्जमाफीच्या संदर्भात लवकरच निर्णय होणार आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी ही पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार आहे। मित्रांनो, याच्या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। मित्रांनो, एकंदरीत राज्य सरकारच्या माध्यमातून सुरुवातीला 2017ची कर्जमाफी करण्यात आली होती। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज ही कर्जमाफी चालू करण्यात आली होती। 1.5 लाखापर्यंत यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा दिला होता। परंतु छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफीच्या नंतर सरकार बदललं आणि त्यानंतर परत एकदा कर्जमाफीचा जो प्रस्ताव होता तो पेंडिंग पडला। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी अंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांच्या त्रुट्या आणि तो डाटा परत सापडला नव्हता। त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले ही कर्जमाफी चालू करण्यात आली। सरकार बदललं, कर्जमाफीचं नाव बदललं, परंतु जे पेंडिंग शेतकरी होते त्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता। ती कर्जमाफी झाली नव्हती आणि त्या संदर्भात परत राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आता ही कर्जमाफी दिली जाणार आहे। जवळपास 6 लाख शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले, तर 975 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर परत एकदा कर्जमाफीचा लाभ हा दिला जाणार आहे। याच्यासाठी परत एकदा काल बैठक पार पडली आणि ती उच्च बैठक ही पार पडली आणि त्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय परत एकदा घेण्यात आला आणि आता या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी ही दिली जाणार आहे। महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी अंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफ्या झाल्या नव्हत्या, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी अंतर्गत कर्जमाफ्या झाल्या नव्हत्या किंवा त्याच्या त्रुटी आल्या होत्या, अशा शेतकऱ्यांसाठी परत एकदा आता ही कर्जमाफी दिली जाणार आहे। या संदर्भात परत एकदा राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आता लवकरच हा निधी वाटप करण्यात येणार आहे, अशा प्रकारची माहिती समोर येत आहे। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। जय शिवराय।